स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की चैत्र नवरात्र सुरू आहे. चैत्र नवरात्र ही आपल्या 4 नवरात्रीपैकी एक अत्यंत महत्त्वाची नवरात्र मानली जाते. तसं बघायला गेलं तर 2 गुप्त नवरात्र असतात, पण शारदीय नवरात्र उत्सव आणि चैत्र नवरात्र उत्सव ही खूप प्रभावी मानली जात असते. त्यामुळे चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या 3.5 शक्तिपीठापैकी कुठलीही कुळदेवी असेल तर तिची आराधना, सेवा, मंत्र, स्तोत्र पठण करणं किंवा मग आपण तिच्या स्मरणार्थ दुर्गा सप्तशती पाठ करणं हे अत्यंत प्रभावी मानलं जात असतं. आता परवा 26 मार्च 2026ला दुर्गाष्टमी आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई, काल तर तू सांगितलं की 26 तारखेला रामनवमी आहे, मग दुर्गाष्टमी आणि रामनवमी एकत्रित साजरी करायची का? तर खरं तर आता तुम्हाला शुभमुहूर्त सांगते. तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा एका दिवशी 2 तिथी येतात ना, तेव्हा मग आपलं थोडंसं कन्फ्युजन होतं. आता मी तुम्हाला सांगते की चैत्र नवरात्रीतील जी अष्टमी तिथी आहे ना, तर ती कधी सुरू होत आहे, तर ती 25 तारखेला दुपारी 1:50 सुरू होते आणि 26 तारखेला सकाळी 11:48 नंतर संपते. आता ज्यांना अष्टमीच्या तिथीमध्ये सेवा करायची आहे ना, तर त्यांनी मग 25 तारखेलाच दुपारनंतर म्हणजे 2 वाजल्यानंतर तुम्ही सेवा करू शकता. पण खरं तर उदय तिथी धरली जाते, बरोबर? उदय तिथी अशी आहे ना की सकाळी 11:48 अष्टमी तिथी संपते आणि 11:48 नंतर नवमी तिथी लागते. मग उदय तिथीनुसार सूर्याने बघितलेली ती तिथी गृहीत धरली जाते, म्हणून अष्टमी ही 26 तारखेलाच आलेली आहे. आता जर अष्टमी 26 तारखेला आहे तर रामनवमी पण 26 तारखेला का साजरी करतात? कारण प्रभू श्रीरामांचा जन्म 12:39 झालेला आहे आणि जी काही नवमी तिथी आहे ना, तर ती 11:48 सुरू होते. आता हे तुम्हाला समजलं असेल. आता ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी खूप मोठा दिवस असतो ना, तर तो खरं तर खूप संपूर्ण नवरात्रीचा प्राण मानला गेला आहे. तर त्याच पद्धतीने चैत्र अष्टमी अतिशय महत्त्वाची तिथी, तर ही तिथी खूप मोठी मानली गेली आहे. खरं तर उदय तिथीनुसार आपल्याला 26 तारखेलाच सेवा करायच्या आहे, पण ज्या काही सेवा सांगणार आहेत ना, तर त्या तुम्ही 25 तारखेला दुपारनंतर केला तरी हरकत नाही. जसं तुम्हाला जमेल ना त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. बघा, दुर्गाष्टमी किंवा चैत्र अष्टमी हा दिवस आपल्या कुळदेवीच्या सेवेसाठी, कुळदेवीचा मानपान करण्यासाठी, कुळाचार करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. आता काय सेवा कराव्या? तर अर्थात आपल्या दरवाजाच्या बाहेर जर 64 योगिनी यंत्र जर तुम्ही लावलं असेल ना, तर ते आवर्जून या दिवशी काढावं, ते स्वच्छ साफ करावं, उजव्या हातात घ्यावं आणि आपण 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राची करतो. सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि परत ते जागेवर लावून द्यायचं आहे. आता हे का करावं? तर जेव्हा आपण शारदीय नवरात्रीच्या दुर्गाष्टमीला, पण चैत्र नवरात्रीच्या दुर्गाष्टमीला किंवा मग प्रत्येक महिन्यात दुर्गाष्टमी येते, तर तेव्हा ही सेवा करायची असते. बऱ्याच वेळी असं होतं ना की वर्षातून एकदाच सेवा करतो आणि आपण वर्षभर बघत नाही, असं नाही आहे. त्या यंत्रावर सेवा करायची असते, कारण जेव्हा आपण सेवा करतो ना, तर तेव्हा ती यंत्र खऱ्या अर्थाने पॉवरफुल होतं आणि मग ते आपलं काम करत असतं. तर आपल्याला माहिती आहे की एखाद्या मोबाईलला चार्जिंग केल्यावर आपण वर्षभर चार्जिंग करत नाही का? तर जेव्हा त्याची बॅटरी डाऊन होते ना, तर तेव्हा ते चार्जिंग करतच असतो. तर हे सुद्धा तसंच आहे की आपल्याला ते यंत्र आहे ना, तर ते चार्ज करायचं आहे आणि मग ते आपल्याला सेवेने चार्ज करायचं आहे. म्हणून 64 योगिनी यंत्र आपल्या घरात जर तुम्ही लावलं असेल ना, मुख्य दरवाजावर, भाड्याचं घर असेल, स्वतःचं घर असेल, तरीही ते काढायचं आहे, स्वच्छ करायचं आहे आणि परत ती सेवा करायची आहे आणि परत लावून द्यायचं आहे. या पूर्ण नवरात्रीच्या कालावधीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल ना, तर दुर्गाष्टमीला म्हणजेच 25 तारखेला संध्याकाळी आणि मग 26 तारखेच्या दिवसभरात तुम्ही आवर्जून श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ झाला पाहिजे, केला पाहिजे. एक तरी पाठ करायचाच असतो चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये. काही नाही तर मग एक तरी पाठ करावा. तर तो दुर्गाष्टमीच्या दिवशी, चैत्र अष्टमीच्या दिवशी मला तो पाठ करायचाच आहे. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. तर आपल्या संसारिक अडचणी जेव्हा होतात ना, तर आपल्या आयुष्यामध्ये येतात. खरं तर हे कुळदेवाचं वर्षाखेरीस कुळदेवीचा मानपान, तिच्या मूळ पीठावर जाणं, तर आई भगवतीचा मानपान आपल्याकडून झालाच पाहिजे. संसारिक अडचणी जर आपल्या आयुष्यामध्ये खूप असतील ना, तर मग हे कुठेतर कुळदेवी यांची आपल्याकडून सेवा न घडणं, कुळाचार न घडणं हे तेच कारण असतं. म्हणून तर दरवर्षी मूळ पीठावर जाऊन देवीचा मानपान करणं आणि अगदीच या चैत्र नवरात्रीमध्ये जरी तुम्हाला शक्य असेल ना, किंवा मग संपूर्ण चैत्र महिन्यात जरी तुम्ही तुमच्या कुळदेवीच्या दर्शनाला गेला, तरीही सोन्याहून पिवळं नाही शक्य होत. तर मग घरात देवीचा फोटो आहे काय, तिथेही तुम्ही मानपान करू शकता. आता देवीची ओटी कधी भरायची आहे, तर ती अर्थात आपल्याला 26 तारखेला किंवा मग 25 तारखेला तुमच्या घरात फोटो, मूर्ती, टाक असेल
तर तिथे देवीची ओटी भरा. मग खणा नारळाने भरायची असते. सगळ्यांना माहिती आहे की कुळदेवीची ओटी कशी भरली जाते. जेव्हाही तुम्ही मूळ पीठावर जाल तर तुम्ही हे सगळं सामान घेऊन तुम्ही आई भगवतीला अर्पण करायचं असतं. आणि जे काही सामान आहे ना तर ओटीचं ते तुम्ही स्वतःसाठी वापरलं तरी चालेल, किंवा मग ज्यांना वाटत आहे ना की जवळपासच्या गावामध्ये आपल्या कुळदेवीचं मंदिर असेल तिथे जाऊन अर्पण केलं तरी चालेल. महिलांना ओटी कोणीही भरू शकतो. विधवा आहे तर असं काही मनात आणायचं नाही आहे. अर्थात ज्या महिला प्रेग्नेंट आहेत ना तर त्या ओटी भरू शकत नाही. बाकी सगळ्यांनी बिंदास ओटी आईची सेवा करायला कुठलंच बंधन नाही आहे. प्रत्येक आईला आपली लेकरं सारखीच असतात. आता दुर्गाष्टमी या दिवशी कुळदेवीची सेवा करत असतो तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं येतं की कुंकुमार्चन आई भगवतीच्या मूर्तीवर, फोटोवर, टाकावर, श्रीयंत्रावर कुंकवाचा अभिषेक करायचा असतो, ज्याला आपण कुंकुमार्चन असं म्हणतो. तर कुंकवाचा अर्चन करत असतो. तुमच्याकडे जे काही असेल ना त्याच्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आई भगवतीची अतिशय सुंदर उच्च कोटीची सेवा म्हणजे कुंकुमार्चन. तर हे खूप छान आहे. अर्थात आपल्याला नवरात्रीच्या कालावधीमध्ये कधीही करणं शक्य नाही झालं तर या दुर्गाष्टमीला तर आवर्जून करायचं आहे. तिसरं येतं लवंगाची सेवा. आई भगवतीला लवंगसुद्धा खूप जास्त प्रिय आहेत. लवंगाचं अर्चन करायचं आहे. दुर्गा अष्टमीच्या दिवशी आई भगवतीची सेवा करणं अतिशय महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते. आधी तुम्हाला लवंगाचं अर्चन कसं करायचं ते तुम्हाला सांगते. कुलदेवीच्या टाकावर, कुलदेवीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर लवंगाचं अर्चन असतं. लवंग हे माता लक्ष्मीला आणि आई भगवतीला अतिशय प्रिय आहे. लवंगाचं अर्चन करणं म्हणजेच काय? ज्या पद्धतीने कुंकू अर्चन करतो त्याच पद्धतीने लवंगाचं अर्चन करायचं असतं. लवंगाचं अर्चन करत असताना लवंग अखंड त्याच्यावर बघा फूल असणं महत्त्वाचं आहे. आता लवंगाचं अर्चन किती वेळा करू शकता तर बघा आपण 108 वेळा ओम मॅम रीम क्लीम चामुंडा हे बिट्रे नमो नमः. लवंगाचा जे देठ आहे तर तो देवीच्या साईडला करायचा आणि फुलाची बाजू आपल्याकडे असायला पाहिजे. तर कुठलीही कुलदेवी असली तरी सुद्धा ओम मॅम रीम क्लीम चामुंडा हे बिट्रे नमो नमः या पद्धतीने तुम्हाला बघा लवंगाचं अर्चन करायचं आहे. अर्चन कोणीही करू शकतं. ताई मी विधवा आहे असं काहीच मनात आणायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी सेवा करू शकता. ओम मॅम रीम क्लीम चामुंडा हे बिट्रे नमो नमः या पद्धतीने तुम्हाला बघा लवंगाचं अर्चन करायचं आहे. अर्चन कोणीही करू शकतं. ताई मी विधवा आहे असं काहीच मनात आणायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी सेवा करू शकता. सगळ्यांना सेवा करायला देवाने अधिकार आपल्याला दिलेला आहे. अर्चन करून झाल्यावर त्या लवंगाचं काय करायचं खूप मोठा प्रश्न पडतो. आता आम्ही 16 वेळा फक्त लवंगाचं अर्चन केलं तर चालेल का? तर हरकत नाही. मग ते कसं करायचं तर 16 लवंगा घेऊन नंतर तुम्ही बघा कुलदेवीला अर्चन करू शकता. तर त्या लवंगाचं काय करा तर देवीला अर्पण केलेल्या वस्तू आता आपण देवीला नारळ फोडतो तर अर्थात गोडाधोडाचं करूनच खायचं असतो आणि तो डायरेक्ट नाही तर तुम्ही डायरेक्ट फोडून नारळ खायचा असतो. त्याच पद्धतीने लवंगाचं अर्चन केल्यावर भाजीत टाकू का, मसाला भातामध्ये टाकू का असं नाही आहे. तर ते रोज तुम्ही बघा खाऊ शकता किंवा चहामध्ये टाकून पण ते तुम्ही चहा पिऊ शकता. तर भाजीमध्ये टाकू नका असं वापर करायचा नाही. मासिक धर्मसुतक विटळ असेल तर आता सेवा करता येणार नाही, पण मासिक धर्म असेल तर घरातल्यांना कोणालाही त्यांना सांगा ती सेवा करायला. लवंगाचं अर्चन केल्यावर कुंकुमार्चन पण करायचं आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं की नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला तर 16 लवंगा घ्यायच्या आहेत. 16 लवंगा अखंड घ्यायच्या आहेत. देवीची लवंगा वेगळ्या असणार आहेत आणि आपल्याला बघा घरात लवंगा असतातच. तर 16 लवंगा अखंड घ्यायच्या आहेत. 16 लवंगा एका वाटीमध्ये घ्या. एक लवंगा उजव्या हातात घ्यायची आहे. महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. महालक्ष्मी अष्टकम खरं तर 1 ते 8 होईपर्यंत नंतरची फलश्रुती आहे. काय करायचं आहे सुरुवातीला 1 लवंगा हातात घ्यायची आहे. सगळं महालक्ष्मी अष्टकम पठण करून झाल्यावर फलश्रुहित सहित महालक्ष्मी अष्टकम पठण करून एक लवंग ती उचलून साईडला ठेवायची आहे. परत दुसरी घ्यायची आहे. परत महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. परत ती साईडला ठेवायची आहे. थोडक्यात काय प्रत्येक वेळी एक लवंग घेऊन 16 लवंग होतात आणि आपल्याकडून 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण होईल. तर तुमच्या कमेंट येतील की ताई सगळ्याच लवंगा बघा हातात घेऊन 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण केलं तर लवंगाचा एक मान असतो. कॉमन सेवा आणि एक स्वातंत्र्य सेवा एक फरक आहे ना. तर 16 वेळा पठण करायचं आहे. तुम्ही बघा एक लवंग घ्यायचे आहेत आणि परत ते बाजूला ठेवायचे आहेत. ही सेवा करून झाल्यावर लाल कपड्यामध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमीला ही जर सेवा केली असेल तर परत ती त्या लवंगा घ्या. त्याच्यावर परत ही सेवा तुम्ही डबल करा. लवंगा खराब होत नाहीत. ज्यांना नव्याने सेवा करायची असेल तर 16 लवंगा घ्यायच्या आहेत.
पूर्ण सेवा झाल्यावर लाल कपड्यामध्ये त्याची बघा पोटली करायची आहे, म्हणजे तुम्हाला ती गाठण मारून घ्यायची आहे. हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, मी जे काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहे, जो काही धंदा चालू आहे त्याच्यात बरकत मिळवून दे, यश मिळवून दे. ती गाठ मारून ठेवलेली आहे ती तुमच्या बघा मेडिकल आहे, बुटीक आहे, पार्लर आहे, जे काही तुमचं आहे तर तुमच्या गल्ला आहे तर तिथे तुम्हाला बघा ती तुम्ही जिथे लक्ष्मी ठेवता तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे, समजलं. त्याच्यानंतर तुम्हाला बघा शारदीय नवरात्री येईल तेव्हा ते परत सेवा करायची आहे. या पद्धतीने तुम्हाला आहे दिवसभरात कधीही तुम्ही करा, पहाटेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला कधीही सेवा करू शकता. तुम्ही अष्टकमचं 16 वेळा पठण आवर्जून करावं. तुम्ही म्हणाल ऑलरेडी तर हे पाठ झालेलं आहे, तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही श्रवण केलं तरी हरकत नाही. या चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ नाही झाला तर महाअष्टमी आहे, आपण ओळखतो. या दिवशी कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे. एक पाठ तरी झाला तरी सोन्याहून पिवळं. एक पाठ दुर्गा सप्तशतीचं आवर्जून करा. मला माहिती आहे खूप स्वामी सेवेकरी घरात पाठ चालू आहे, 2 अध्याय पठण करत असाल तरी दुर्गा अष्टमीच्या दिवशी एक पाठ म्हणजेच तर बघा एक पाठ म्हणजे काय तर 1 ते 13 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. ज्यांनी अगदी नाही झालं तर 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करा. सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण केल्यावर दुर्गा पाठचं फळ आपल्याला मिळत असतं असं म्हटलं गेलं आहे. तर याच्यातली जेवढी तेवढी तुम्ही करा. तुम्हाला माहिती आहे का, खरं सांगू का, हवन होम होणं खूप महत्त्वाचं असतं. गुरुजींना बोलून हवन होम करणं आपल्याकडनं करणं शक्य होत नाही. दुर्गाष्टमीला शारदीय नवरात्रीला हवन केलं होतं, त्याच पद्धतीने या दुर्गाष्टमीला सुद्धा हवन करायचं. गाईच्या शेणाच्या गौऱ्या घ्या, समिधा टाका, तूप टाका. आहुती द्यायला बघा काही नाही जमलं तर तुम्ही जरी तुपाची आहुती दिली, ओ हे बिचे स्वाहा बोलताना तेव्हा आई भगवतीचं तिचं फुलत असते आणि ती अन्नग्रहण करत असते. तुम्ही बघा खिरीची पण स्वाहाकार करू शकता. हवन कोणीही करू शकतं, काहीही बंधन नाही. कुलदेवीची सेवा ही आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. अन्न वस्त्र निवारा, त्या पद्धतीने कुलदेवीची सेवा, कुलदेवीची कुळाचार करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.